राम राम राम. संतोष शिंगाड्याकडे येत असताना होय, तुम्ही वाडीच का? हो, वाडीच. संतोष शिंगाड्याकडे कार्यक्रम म्हणून अवतार मिळायला वाटतंय. अवतार? कसला कार्यक्रम? अहो आता तुम्हाला ठावच आहे. अहो यांच्या लग्नाला इतकं झालं बोल का होईना. गरेवा करायचं ठरलेलं आहे. अमुष्या आहे नवा आज. भीमादा, आता समजलं का आपण इथं कशा पाय थांबलो आहेत आणि कशा पाय आलो आहेत? बरं या तुम्ही या, आम्ही हाय इथेच. आधीच तुझा मेंढरांवर जीव, तिला कापायचं म्हटल्यावर चालायचंच नाही तुला. अक्कोळमध्ये होतो तेव्हा समजलं होतं मला, म्हणून निघालो. तुला कसं काय समजलं? काय बी खोयागत बोलू नका. बरं बाबा, मला काय बी समजत नाही बस. आणि आज आमुष्या म्हटल्यावर घरी जायचंच नसेल. आता तुला तर ठावच आहे की जर त्या आमोशाला मी येत होते त्या संतोष शिंगाड्याच्या घरी बी जायचं असेल ना तुला. बाय, यासनी धडा शिकवल्या बिगर राहायचो नाही मी. कशाला लोकांच्या भानगडीत शिरतो आहेस बाळ्या? कशाला म्हणजे? मग काय गप बसू का? माझ्या डोळे देखत काहीतरी वाईट होतंय आणि मी बघत बसू? काय ऐकायचं नाहीस. बरं एक ध्यानात असू दे, तू बोललेलं लोकांनी पटाय पाहिजे. लोकांनी पटू दे अगर न पटू दे, मी काय चुकीचं होऊ द्यायचं नाही. पण समजा गाव बोलवलं असेल त्यांनी. असू दे, मधीच जाऊन आपण फाड्या घालणार का? आपण वाट बघू, बघू काय करायचं. चल चल. काय मयप्पा, कसा आहेस? बरं आहे बाबा. तुला माझी काळजी आहे का कमी आहे का? मला तुझी काळजी असणारच ना मयप्पा, काही बोलत बघ तू. तात्या, वय दिसायला लागलं बघ तुझं बी. कुठे रे? काही बोलत बघ तू. बर बर, जीवाला काय खाल्लं का नाही? कशाचं काय मयप्पा, अरे लय हाल चालले बघ. एक सांगू का, आता पतूर निघून गेलं पण ह्या मोर दिसा अवघड आहेत. काम धंदा कर काहीतरी. होय होय, मी असं ऐकलं त्या गांधी बाबा लय लोक चालले रे. हे काय सोपं आहे का? तुझ्याच्या नाही जमायचं ते. नाही जमायचं? जाऊ दे मग. आला कशा बाई होता? हा, तुला एक सांगितलं तर चाललं ना मग? अरे सांग की, सांगितलं बिगर गप राहणार आहेस का? अरे बाळू गेला आहे वाडीला हलसिद्धनाथाकडं, मला ठाव आहे. त्याला सांग जरा जपून खा. कशा बाई? ते देवाप्पाचा गुरु काळ भैरी, ते काही लिंबू द्वारा करीत असतो बाळूच्या नावानं. आता तुला काय ठाव नाही पण मी रोज बघतो ना. व आधी देवाप्पा होता, आता यो. अरे पण ह्यो काय साधा सुद्धा नाही, देवाप्पाचा गुरु आहे तो. उद्या काही करायचं आणि बाळूला काय व्हायचं कसं होईल मग? पण बाळ्यानं काय केलंय त्याचं? आता भाड्या बाहेर कोणाशी कसं वागतो तुला ठाव आहे का? स्वतःहून अंगावर ओढून घेतो तो. हे बी हायच. आता मला बाळूची काळजी आहे म्हणून मी तुला सांगायला आलो बघ. बरं झालं सांगितलं. येऊ का मग? ये. बर मयप्पा, त्याच्यावर काहीतरी कर बघ. अरे काय करणार आहे तात्या? अरे दिसलंय अवघड आहे, घरात ठेवू नको. बघतो मी. हिनं गंगूताईकडे धाडून त्यासनी बी जरा आधार तेवढाच. मला काय, मी आपलं सांगायचं म्हणून सांगितलं, बाकी समजा तर तुला ठाव आहे. तर येऊ का मग? वय वय. हा. राम 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 राम. या बसा बसा. शिंगाडे, तुम्ही करेवा करायचं ठरवलं ते बरं केलं बघा. बायको नाही म्हणत होती, पर म्या म्हणलं एवढा उपाय करूनच बघावं. हे बघा, जास्त माणसं बोलू नका. गावात बोबाटा न ग काय. नाही नाही, फक्त 4 माणसं बोलवली आहे बस. हा ताई, तुम्ही काय काळजीच करू नका, समजा व्यवस्थित होईल बघा.
अहो तसं नवं दादा, गरबार मेंढी मारायची म्हणजे बरोबर नाही वाटत. आणि आपल्या सुखासाठी 2 जीव खायचं म्हणजे त्याचा विचार नका करू आता. हे बघा आता मेंढी बी आणली आहे, काम झालं तर जमा. तिला पाणी पाच. हे बघा करेवा मी ऐकला आहे, पण काय करायचं हे ठाव नाही. तुम्ही सांगा. घरात गोडा धोडाचा निवद करून ठेवायचा. लिंबू, नारळ, सुपारी, हळद, तूप आणून ठेवायचं. पूजा करायची, मेंढीला नैवेद्य भरवायचा, हार घालायचा आणि कापायची. आणि त्यो गर्भ दारात करून टाकायचा. मी सांगशाल ना तसं करू. अहो शेजारी पाजारी समजेल ना व. कशाला समजताय? गुपचिप करायचं. हे बघा आमुष आहे, तेव्हा अंधारात कोणी बाहेर पडत नाही. काळजीच करू नका. स्वतःहून बोलायचं नाही काय झालं. हा. अरे मंगळू, काय बोलला का देवप्पा? नाही, काय बी नाही. काय बी करा, पर तेव्हापासून आदिगत करा. हेच करतोय. त्या भाड्याचा वश सहजासहजी जाणार नाही. म्हणजे तेव्हा आदिगत होणार नाही तोय. होणार. बाळू असला तर मी काळ भैरी आहे. हा एखादा मंत्र अरे देवप्पा असं कशा पाय बसले? जायचं नाही एखाद्या वरती. काय झालं? अहो बोला की. हं? काय झालं त्यानं? हो बोलणार नाही. कशा पायी? तुला काय करायचंय तात्या? कामाचं बोल. हा तेच बोलतो हाय ना व. ए तू मध्ये मध्ये बोल नको नाही मंगळू. ए बडबड बंद करा. काय रे तात्या, कशाला आलायस? आव बाबा, एक मदत हवी आहे. म्हणजे एक कौल लावायचं. माझं लगीन होणार आहे का नाही होणार बाबा सांगून टाका. अच्छे पंच संघ राहून माझं काही भलं होणार आहे का नुकसान होणार आहे तेवढं एकदा सांगून टाका. त्या पंचासोबत राहशील तर तोटाच होईल, बाकी काय. असं आहे होय. अहो मग आधी नाही का सांगायचं? हे विचारल्याशिवाय काही सांगत नाही. नाही पण बरोबर आहे. मला बी तसं वाटतच होतं का पंचासंघ राहून काही फायदा होणारच नाहीये. आणि लोक बी तसंच म्हणत होते ना. झालं ना? आणि पंचासंघ जर नाही राहिलं तर लगीन होईल ना माझं? होणार. हे सांगितलं ना. तुम्ही सांगताय म्हणजे होणार. अवघड बघणार नाही त्या पंचाचा. भीम भीम टोम टोम. काय ग, तुला बरं नाही का काय? नाही असं काय बी. तर झाडू ठेव बरं आधी. थकडे ये. किती दमली हायस? काम बाजूला ठेवून कसं चालेल? काम करायला ना का? होय करायची, काम बी करायची. आधी भाजी घे. आणि काय काम आहेत मला सांग, म्या करतो. तू आज करशील पुण्यांदा? अगं पुण्यांदा सध्या आहेच की. ती काय कायमची गेली हाय वय? आता पांडुरंगालाच ठाव. परत येणार हाय का नाही? काय बी बोलू नगस. अगं खरं तेच बोलते हाय म्या. बाळू काय सुधरत नाही आणि सत्तीला बिचारायला राहत नाही. अगं तिला काय समजतं हाय? वर लहान आहे अजून. आणि बाळूचं म्हणशील त्याला बी लागल हळूहळू गोडी संसाराची. हवा लागायची. हा लागल ग. असं लगेच समज होणार आहे का? पांडुरंगाच्या मनात हाय ते व्हायला आता. हाताला हातपाय मारायचे नाहीत.
जे होईल ते नुसतं बघत बसायचं. आई बी बोलू नको, समजा ठीक होणार आहे. बाळू आला की मी बोलतो बाळू संग आणि दादा संग बी बोलतो. स्वतःच्याच मनाचं करतात समजा. बाप आणि लोक दोघं बी सारखेच आहेत बघ. बाळू कधी येणार आहे? म्हणाला हाय 2-4 दिवसात येतो म्हणून. पण त्याचं काय खरं असतंय का? ते बी हायच म्हणा, ते आल्यावर बघू. आणि सत्य गेली हाय तर 2 दिवस राहू दे तकडच तिला. पुन्हा धाडू दादाला आणाय. तिनं जायचं काढलं आणि दादा बी लगेच सोडून आला तिला. असं करून चालतं आहे वे. माझं तर डोसकच काय बी काम करणं झालं आहे. हे बाळू आणि सत्ती तिघांच्या 3 तारा आहेत बघ. होणार आहे. आवरा पड्डीशी किती वेळ लावताय? मी काय म्हणते, तुम्ही काही म्हणू नका, खाली बसा. अहो ऐकतच. उशीर झाला, बसून घ्या. हा संतू, भेंडीला घेऊन या. होय होय. रामा, भेंडी आण. काय चाललं आहे? कशा पाय मुख्य जनावराचा जीव घेताय? काय विचारतोय म्या? अरे तोंड शिवली का काय कोणी? अहो पाहुणं, सण तुला 7-8 वर्ष झाली लग्नाला, अजून मूलबाळ नाही म्हणून करतो आहे. अरे शिंगाडे, मुख्या जनावराचा बळी देऊन तुला पोरबाळ होणार आहे होय? तो कोणाचा तरी जीव घेतोयस तू? लोक विचारतात पोरबाळ नाही म्हणून. अरे गप! अरे मुख्या जनावराचा जीव घेतला तर पाणी बी मागायचं नाही तुम्ही. त्यांचा जीव घ्यायचा अधिकार कोणी दिला तुम्हाला? मी बी काय सांगतोय आणि तुम्ही ऐकणार होय? अरे हलसिद्धनाथ आप्पाजीत राहत्या, त्यांच्या वाडीत राहताय तुम्ही. त्यांचं बी भावरलं नाही तुम्हासनी? अरे दिस रात बघतो हाय तो तुमच्या समत्याकडं.
खऱ्या मनानं त्याच्या पायाशी डोकं टेकवलं असतं तर बुद्धी सुचली नसती तुम्हाला. आणि शिंगाडे, तुझ्या मानावर सुरात ठेवून तुला कापलं तर कसं वाटेल? चुकलं माझं, पुण्यांदा असं नाही व्हायचं. चूक नाही, घोड चूक झाली आहे तुझ्याकडनं. त्यांच्या ठाई एकच आत्मा आहे. आणि तू ग काय व्हायला चालली आहेस? दुसऱ्याचा गर्भ कापतेस. हे करताना काय बी कसं वाटलं नाही तुला? मी म्हणत होते ना ग म्हणून, मला समजत होतं की चुकीचं आहे. अगं मग आडवलं का नाही तुझ्या नवऱ्याला? बापाचं धन करून कसला संसार करणार आहेस? माफ करा, यामुळे असं नाही वागणार मी. ह्या येळाला चूक झाली, पुण्यांदा नाही होणार. माझ्या कशाला पाया पडताय? मुक जनावर हाय त्याच्या पाया पडा. आणि तुम्ही रे कशा पाय थांबला हाय? वडाचं जेवण करून जाणार आहे का काय? अरे लोकांच्या संसारात माती कालवायचं तेवढंच ठाव आहे तुम्हाला. चला निघा आपल्या घरला. चल बाळ्या, लय झालं बोलून येणं. थांब बॉयस. शिंगाडे, मेंढी घेईन माझ्या माग चल. आमच्यावर राग ठेवू नका जी. नीतीनं वागला तर तुमच्या उमराच्या आत पाय ठेवीन. नाहीतर बघायचं सुद्धा नाही तुमच्या. मी तुमची वाट बघी. वाढीत आलं तर आमच्याच घरला यायचं. आणि तू मेंढी घेईन चल. भैरू कुठं आहे? हाय आज झोपलाय. कवा येणार आहे दोघ? येते आज. कशापाई काळजी करता आहे? आई करून कसं चालत? काहीतरी करायला पाहिजे. केलं की तुम्ही. सक्तीला सोडून आला. अजून तेच धरून बसली आहेस बाय. तिला वाटत होतं म्हणून आलो सोडून. तसं बी घरात बसून काय करणार होती? काय करणार म्हणजे? काय कमी कामं असतात का घरात? नव तिला बी काय ती वाटत असेलच की. हो, आम्हाच नाही वाटत नाही का काय? नाहत असली तरी घरातली सून बी आहे ती. बरं आता तेच घेऊन बसू नका. गेली आहे 4 दिवस, बरं वाटत तिला. आम्ही काय डांबून ठेवत होतोय तिला इथं. व सासूर वाचन आहे ती. लगीन झाल्यावर असं जायचं असतंय का? आपलं स्नान खोटं. तिला बोलून काय उपयोग? तसं असं म्हणलं का थोडं तुझं थोडं माझं असं व्हायचंच की. आता तिच्या चुका काढत बसणार आहेस का? बाळ्यामुळे आपल्याला मान खाली घालायला लागते. हे खरं आहे का खोटं आहे? सुधरल की हो. असं म्हणतच लहानाचा मोठा झालाय तू. अजून समजलं आहे का त्याला? सुधरायची काही लक्षणं आहेत का? म्हणून काय सुनाला तिकडच सोडून यायचं का? मला ते वेगळं वाटतं आहे. काय एक माणूस बाळाच्या बाजूने नाही. बाजूने नाही म्हणजे? आता लोक पाया पडतात की त्याच्या. किती जणांचा वाईटपणा घेतो आहे तो.
लगीन नव्हतं तर ठीक होत. आता असं वागून चालणार आहे का? तुम्हासनी कुणी काय भरवलं आहे का? अरे कोण कशाला बरवल? मी काय बोळ्यानं दूध पितो का? दिसतंय की मला. काय करायचं म्हणता आहे मग? येऊ दे बाळाला, मग सांगतो काय करायचं आहे ते. एकदाच काय तो कणकच पाडून टाकतो. हा, मी आता ठरवलं आहे. का दोघं बी आले का सक्तीला स्वयंपाक घर देणार, धाक देणार आणि बाळूला सांगणार. आता मला काय जमायचं नाही. मोकळ कर बाबा मला. काय बी काय बोलतीस का तू? अहो जे मनात आहे तेच सांगते आहे ना व. राहू दे काय बोलू नका. या बघ तू काय करायचं आहे.